नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या व्यवसायात निखळ विनोदाच्या भांडवलावर हास्योद्योग उभारण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आपण हास्य जत्रेचा आनंद घेऊयाच, पण तुम्ही नियमितपणे पाहायला विसरू नका गोष्ट आर्याच्या भक्तीची, काळूबाईच्या शक्तीची. आई माझी काळूबाई, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. कॉमेडी आणि हिरोगिरी यांचा बॅलन्स साधत पंचेस वाजवणारा निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब करताहेत लग्न. परंतु त्यांच्या लग्नात बेरिंगचा बादशाह असलेल्या भूषण कडूच्या कृपेनं आलंय खानदेश रत्न श्याम राजपूत नावाचं संकट. बघूया नेमका हा काय घोळ आहे ते. चला निघायचं आता. लग्न झालं कारण आपलं. कुठे निघालात? कुठे? नाही, घरी घरी मुख्य कारभार राहिलेला आहे ना. वधू कोण आहे? वधू मी स्वतः. अच्छा, तू आहेस का? हा, कुठे कुठे करायचंय? कुठे अंगावर नाही, इकडे इथे कर, इथे सही करा. हा हा, करा सही तिथं. हा हा, बरं. काय वर वर कोण आहे? वर खाली कर, खाली कर. काय खाली कर? सही कर खाली. सही खाली कर. वर आहे ना, वर. तर डबा काढा ना थोडा. निमिष मला भरवता. तुम्ही सगळी साईन करून टाका. तुम्ही पटकन साइन करा. डायनिंग हॉल कुठे जेवायचं ना? अरे जय शंभोला सोम तिथे डायनिंग हॉल म्हणे. आपण जेवून घेऊया ना आता. आपल्याला थांबा, जेवायला थांबा. हे बरं केलं तर त्यांना पाठवलं. तुमचं इथे बसले असते जेवायला ते. आपण जाऊया. लग्न झालं. निमिष जोडा एक नंबर दिसून राहिला बा. फोटो काढ. नाही काढतो फोटो काढ. नीट घे. या. तुमचे लग्न आहे का? हा, तुमचे लग्न आहे का? मग बसा ना तुम्ही इथे. फोटो काढला का? चला जाऊया, जेवूया. मुली, तू वधू आहेस ना? आदुडोक्याची वधू आहेस मधूनच काय? चला 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 चला. इथं सगळं बाकी आहे प्रोसिजर ना. काय अजून सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत. एक मिनिट. हा शिक्का मारलेला आहे. येस, म्हणजे तुमच्या लग्नावर शिक्का मोर्तब झालेला आहे. थँक्यू. आता सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागेल ना. हो, एकच मिनिट. हा, वाचून दाखवतो तत्पूर्वी, म्हणजे नंतर मग कन्फ्युजन नको. बघा, आज 8 सप्टेंबर 2020 रोजी कुमारी शिवाली परब हिचा विवाह कुमार श्याम राजपूत यांच्याशी संपन्न झालेला आहे. श्याम राजपूत नाही हो, निमिष कुलकर्णी याच्या बरोबर संपन्न झालेला आहे असं असेल ते. नाही, असं कसं असेल? इथे नाव काय लिहिले बघा. इथे नाव काय? श्याम राजपूत. श्याम राजपूत कोण आहे? मी आहे. हा, मग तुमच्याशी लग्न झालेलं आहे. आणि काय रे गधड्या दाढीवाल्या, तू हार घालून काय मिरवतोस इकडे? तू हार काढून दे त्याला. तो नवरा मुलगा आहे ना, त्याला तू कशाला हार घालतोस? तुला जर हार घालून फिरायची एवढी हौस असेल तर घेऊन ये एखादी मुलगी. लावून देतो तुझं लग्न. मी काय बसलोच आहे इथे सह्या करून घ्यायला. तुमचा गोंधळ होतोय काका. काय गोंधळ आहे? माझं लग्न आहे. हा साक्षीदार आहे माझ्या लग्नासाठी. माझं लग्न, मी नवरा मुलगा आहे. बघा ना, कपडे बघा ना. कपड्याचं कौतुक मला नको सांगूस दाढीवाल्या. हे बघ, इथे ज्याचं नाव आहे ना त्याच्याशी लग्न झालेलं आहे. माझंच नाव आहे. हे नाव काय आहे? हे काय आहे? शामराज. हा, श्याम राजपूत ना. तुम्ही कोण? मी श्याम राजपूत. मग हे श्याम राजपूत यांचं लग्न यांच्याशी झालेलं आहे. सॉरी, ती घाईघाईत झालं ऍक्च्युली. तू कशाला मला पेढा भरवलास? तुझ्या पेढा भरवण्याच्या नादात सही चुकली माझी. चुकीच्या ठिकाणी केली मी सही. आणि अगं आता एक्साइटमेंट मध्ये सगळा गोंधळ झाला ना आपला. श्याम, तुला नाही कळत? तू कुठे सही केली आहेस बघ. अरे मी आता रिकामी जागा दिसली, करून टाकली मी सही. तो म्हणत होता कुठे जेवायला जायचं, त्या नादात केली सही. जेवण महत्वाचं आहे का? हे सही महत्वाची आहे ना. एक मिनिट. ओ काका, जेवण. हा फॉर्म बदलून टाका ना. दुसरा द्या बाबा फॉर्म. काय तुमच्या डोळ्यात फुल पडलंय का? नाही, काय झालं? असं काय बोलतात? फॉर्म बदला काय? फॉर्म बदला. अहो, शासकीय कागदपत्र आहेत ते असे बदलता येत नाही. त्याच्यावरती खाडाखोड करता येत नाही. मी करणार नाही. आज सगळ्यात कधी केलेली नाही खाडाखोड. खाडाखोड वगैरे बदलता येणार नाही. प्रोसिजर असते नाही का? आता नाही, मी आता काहीच करू शकत नाही. नाही, पण मी काय करायचं आता?
तुम्ही दोघं थांबा जरा काका. आम्ही ना पटकन एक नवीन ऍप्लिकेशन देतो तुम्हाला. काय सांग? नाही नाही असं कसं पटकन नवीन ऍप्लिकेशन होईल. इथे तुम्ही नोटीस दिली होती की नाही 3 महिने आधी. हा मग तसंच प्रोसिजरने जावं लागतं. आता नाही, आता मग प्रॉब्लेम आहे. आता एकच पर्याय आहे. ह्या मुलीचा यांच्याशी डिवोर्स झाल्यानंतरच तुम्हाला लग्न करता येईल. हो माझ्या आधीच एक लग्न झालेलं आहे पण बघा वर्षभर तुम्हाला हिला नांदवावी लागेल तुमच्याकडे. हा वर्षभरानंतर नाही का डिवोर्ससाठी तुम्ही केस फाईल करा. मग समुपदेशक येतील, मग समुपदेशन करतील आणि मग 6 महिन्याचा अवधी देतील. त्यानंतर मग तुम्हाला डिवोर्स मिळेल. तुम्ही डिवोर्स दिलात की तुम्ही परत हिला घेऊन या इथे. मी बसलेलोच आहे इथे, आहे ना. हा मात्र त्यावेळेस सही करतानाची वेळ आणि पेढे खाण्याची वेळ ह्या वेगवेगळ्या ठेवा वेळा. त्या चुकवू नका. नाहीतर काय व्हायचं 1.5 वर्षानंतर हेच पेढे घेऊन यायचे. नाही हो नाही काय नाही. तुमच्या स्वतःवर काय एवढा अविश्वास दाखवताय तुम्ही? म्हणजे हा सज्जनपणा आहे का अविश्वास आहे? नाही सज्जनपणाचे नाव. घरी माझी बायको आहे ना. साम मला कळतंय तुझं म्हणणं. काका तुम्ही ऐकून घ्या. हे 1.5 वर्ष कसे एकत्र राहू शकतात तेवढा वेळ मी काय करायचं? बघ संयम असेल तर हा एकटा. नाहीतर मग काय बऱ्याच मुली आहेत जगामध्ये. एखादी वधू शोध आणि करून हो मोकळा घेऊन येतील. मी काय आहे इथेच बसलेलो. नाही ना काका पण मला हिच्याशीच लग्न करायचं आहे. माझं प्रेम आहे हिच्यावर. मला संयम. इकडे वेडा आहेस का तू? काय इतका वेळ संयम पाळणार आहेस तू? म्हणजे? बघ ते बरोबर बोलतात. तू शोध दुसरी मुलगी. हे बघ बाबा माझं ठरलेलं होतं. मला लग्न करायचं होतं. अगं पण मी महत्वाचा नाहीये का त्या लग्नात? हे वेड्या तू महत्वाचं आहेस ना. पण आता माझं यांच्याशी लग्न झालंय ना. मी खुश आहे यांच्या बरोबर. मी खुश आहे. वहिनी पाया काय पडताय हो तुम्ही? वहिनी तुम्ही मला प्लीज वहिनी बोलू नका. हे बघा श्याम भाऊ आता तुम्हीच माझ्या सौभाग्याचं बेणं आहात. बेणं म्हणून राहिली रे मला. नाही बेणं नसतं होते हे लेणं असतं. लेणं देणं तुम्ही माझ्या गाड्यात पडू नका. हो काका ऐका ना. माझे ऑलरेडी लग्न झालेलं आहे. माझी बायको आहे ना. हो असू दे ना. ठेवा ना. असतात माणसांचे 2-2 अकाउंट. करंट एक सेव्हिंग असतं. नाही माझा सिव्हिल स्कोअर संसाराच्या तो एकदम डाऊन होऊन जाईल. असं आहे का? हा बापरे बाप. काका तुम्ही ना खूप पर्सनल बोलताय. हो का? मुद्दा वेगळा आहे ना आपला. मी एकटा राहणार आणि वर्षभर हे दोघं एकत्र राहणार. मला चालेल. मला नाही चालणार. मला पण नाही चालणार. मला चालेल. माझ्या बायकोला नाही चालणार. पण मला चालेल. मला नाही चालणार. मला नाही चालणार. मला चालेल. माझ्या बायकोला नाही चालणार. हो पण मला चालेल. ए जा. काय तुम्ही म्हणालात ना ए या. मग मी म्हटलं ए जा. ते ये जा चालू राहिलेली बरी ना आपली. काय उलट बोलायची स्पर्धा लागलेली आहे का? नाही आपलं सुचलं म्हणून टाकला. एक मिनिट माझा गोंधळ होतोय. माझा नाही होत आहे. पण माझा होतोय. माझाही नाही होत आहे. माझा होतोय. पण माझा नाही होत आहे. माझा होतोय. माझा नाही होत आहे. माझा होतोय. पण माझं नाही होत आहे. ए जा. परत का बरं? काय मगाशी वाजला होता मग आता परत टाकून बघितलं. अरे माझ्या पुरतं बोला ना तुम्ही. सांभाळ मला कळलंय. तू थांब जरा. हे खूपच पर्सनल होत चाललंय. 1 मिनिट थांब काका. थोडा ना तांत्रिक दृष्ट्या वेगळा विचार करावा लागेल आपल्याला. सगळे गोंधळून चालणार नाही. खूप गोंधळ होतोय आपला. बर ऐका या दोघांचं लग्न झालंय. पण ते कागदोपत्री झालंय. बरोबर. म्हणजे त्यांनी एकत्रच राहिलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे आता यांचं लग्न झालंय. श्याम तू उद्या डिवोर्स फाईल कर तिच्या बरोबर. बरोबर. तू तुझ्या घरीच राहा. वर्षभर ही माझ्या घरी राहील. आणि त्याच्यानंतर वर्षभराने तुमचा डिवोर्स होईल. मग आम्ही दोघं परत इथे येऊ. आता आलो तसे. तुम्ही काय इथेच बसलेले असणार चहा घ्यायला? हो हा काय आहेच मी. त्याच्यानंतर मग आम्ही पेढे खाण्याची वेळ आणि सही करण्याची वेळ वेगळी ठेवू. आणि मग मी सही करेन. मग आमचं लग्न होईल. उत्तम. हा पर्याय चांगला आहे. उत्तम आहे. यस शिवाली. निमिष नाही होऊ शकत असं. का म्हणजे लोक काय म्हणतील? मी लग्न एका बरोबर केलं आणि राहते दुसऱ्या पुरुषाबरोबर. अरे तू होईल समाजात माझी. तू ऐक. तू माझ्याकडे राहा. माझ्या बरोबर राहा. अरे तुमचं काय आहे मध्येच? नाही तुम्ही कशाला मध्ये घुसताय? बापाच्या मायने सांगतोय मला कन्यादान माझं करणं राहून गेलंय. मग दुसऱ्या मुलीसोबत करा ना तुम्ही. इथे ऑलरेडी 2 पुरुष आहेत ना. नाही हो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? का स्वतःवर एवढा अविश्वास दाखवताय तुम्ही? ते म्हणतायत पुरुष आहेत तर घ्या ना मानून. नाही त्याच्यासाठी नाही. म्हणजे मला याच्यात अडकवू नका असं म्हणणं आहे बुवा माझं. श्यामभाऊ प्लीज असं करू नका. मला लाथाडू नका. हे बघा आता तुम्हीच माझ्या सौभाग्याचं लोणी आहात.
हिचा हाच प्रॉब्लेम आहे. ही कधी बेनं म्हणते, कधी लोणी म्हणते. मुळात आहे ना, तुम्ही काय म्हणायला पाहिजे माहितीये का? श्यामराव, तुम्ही माझ्या सौभाग्याचे लेणं आहात. काय? अरे हे काय बोलून राहिलो मी? नाही 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 नाही. एक काम करा, काहीतरी उपाय सुचवा बा. उपाय उपाय हा आहे उपाय आहे. हा डिवोर्स नाही, हे नाही. तुम्ही मरा. त्यान बाई ना हा काय उपाय आहे? नाही म्हणजे तुम्ही मेलात की प्रश्नच संपला ना. म्हणजे ह्या विधवा झाल्या की मग ही बाई कोणाशी लग्न करायला मोकळी आहे. पण त्याच्यासाठी का मी मरून जाऊ का? अच्छा नको. नाही. बरं बरं ठीक आहे मग तुम्ही मरा. मी का मरायचं? मी का मरायचंय? बघा माझं स्वप्न होतं, मला लग्न करायचं होतं. मी लग्न केलंय आणि आता मी श्याम भाऊंसोबत सुखाचा संसार मांडणार आहे. नका, माझ्यासोबत नका. आणि कमीत कमी आहे ना, संसार हा शब्द वापरताना तरी श्यामभाऊ नका म्हणू मला. मुळात आहे ना, तुम्ही कसं बोललं पाहिजे? श्यामराव, आता आपण सुखाचा संसार करू बा. अरे मी काय बोलतोय? नाही नाही नाही, हे तुम्ही एक काम करा, तुम्ही असा उपाय सुचवा बा काका की आम्ही सगळे जिवंत पण राहिलो पाहिजे आणि प्रॉब्लेम पण सुचला पाहिजे. असा उपाय सुचवा तुम्ही. अच्छा असा आहे का उपाय? अच्छा, असा उपाय. उपाय उजवा पाय आधी. उपाय 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 आयडिया आहे. काय काय? तुम्ही डिवोर्स फाईल करताना स्ट्रॉंग कारण द्यावं लागेल. पटकन तुम्हाला डिवोर्स मिळेल. पण काय? असं सांगा की हिचं परपुरुषाशी कोणावर तरी लफडं आहे, अनैतिक संबंध आहेत असं सांगा कारण. हो, डिवोर्स मिळवण्यासाठी माझ्या बायकोला कशाला बदनाम करताय तुम्ही? पत्थर सी बदनाम हूँ साहब अपने ही शहर में, आईना कहीं भी टूटे नाम मेरा ही आता है. सनकन वाजवीन ना कानाखाली. सगळी नौटंकी बाहेर येईल तुझी. सही करताना पेढे भरवायचे तुला. काचा फोडतेस आता इथे चालून. गोंधळ घालू नको अजून तू. एक तर तुझ्यामुळे झाला सगळा गोंधळ. माझ्यामुळे झालाय ना? मेरी वजह से हुआ है ना? हिंदी बोललीस तर अजून मारीन मी तुला. माझ्यामुळे झालाय ना? मी भोगायला तयार आहे. मी करेन यांच्या बरोबर संसार. श्याम भाऊ पाया पडते. नाही 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 तुम्ही. श्याम भाऊ, तुम्ही आणि मी एकत्र राहूया का? नाही, एकत्र नाही राहूया ना आपण. माझी बायको आहे ना. नाही नाही, ओ काहीतरी करा ना. काहीतरी उपाय सांगा तुम्ही. चांगला उपाय सांगा ना. चांगला उपाय. हा आता अचानक नाही का माझ्या डोक्यात ना 5-6 चांगले उपाय रुंजी घालू लागलेले आहेत. सांगा. म्हणजे कसं करा माहितीये? तुम्ही दोघं एकत्र राहा, मी आणि हा एकत्र राहतो. नको हा पर्याय नाही. बरं मग ठीक आहे. मग तुमची बायको आणि ही त्या दोघींना एकत्र ठेवा. आपण तिघं एकत्र राहूया. हा नको, हाही पर्याय नको. बरं ठीक आहे. हा तुमची बायको आहे नाही का? मग तुम्ही तिघे एकत्र राहा, ती आणि मी राहतो. काय बोलून राहिले तुम्ही? माझ्या बायको सोबत राहता का तुम्ही? बापाच्या मायाने सांगतो, मला कन्यादानाचं पुण्य मिळवायचं. अरे पण मुळात तुम्हाला घुसायचंच कशाला आहे आमच्या तिघांमध्ये? आमच्या तिघांचाच प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही कशाला येत आहे? एक काम करा, तुम्ही तुमच्या घरी राहा, मी माझ्या घरी राहतो, ही हिच्या घरी राहील, तुम्ही तुमच्या घरी राहा. हे स्किट झालंच नाही असं समजूया आपण. अजिबात गोंधळ घालू नका. आता मी गप बस. उपाय आहे उपाय. थांब, अगं मुलीसारखं कन्यादान करणार होतो मी. तुझं काय अंगावर काय येते? बस इकडे बस. काय? सांग उपाय. उपाय सांगा. आहे एक उपाय आहे, पण सहसा मी तो कोणाला सांगत नाही. आम्हाला सांगा ना. खर्ची काय उपाय म्हणून सांगा. एक काम करा, इथून बाहेर जा, तिथे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्या, बाजूला लेखनिक बसलेला असेल, त्याच्याकडून मी सांगलेलं मजकूर त्याच्यावरती लिहून घ्या. त्या मजकुरामध्ये असं लिहायचं की इथे तुम्ही आल्यानंतर अनवधानाने साक्षीदाराच्या जागी वराचं नाव लिहिलं गेलं आणि वराच्या जागी साक्षीदाराचं नाव लिहिलं गेलेलं आहे. पण ह्या सगळ्या चुका अनवधानाने झालेल्या आहेत. तर त्यासाठी आम्ही हे एफिडेव्हिट बनवत आहोत. हे एफिडेव्हिट बनवून आणा. 100 रुपये लागतील स्टॅम्प पेपरचे आणि 50 रुपये त्या लेखनिकचे. 150 रुपये लागतील. खाली आहे तुम्ही. काय आलं? खाली आहे. काय आलं? काय करतो? इतक्या वेळपासून हा उपाय का नाही सांगितला तुम्ही? नाही भाऊ, तुमचे 150 रुपये वाचतील म्हणून मी प्रयत्न करत होतो. हे कपडे 1,500चे आहेत. 150 रुपये नसतील याच्या खिशामध्ये? मला काय माहिती ते. आणि काय 150 रुपये वाचावे म्हणून आम्हाला मारून टाकायचे उपाय सांगत होता तू? हा म्हणजे सोपा उपाय होता ना तो, पटकन. मग मी पण आता एक सोपा उपाय सांगतो. काय? डेथ सर्टिफिकेट कुठे बनवावं लागतं बा? का कोणाचं बनवायचंय? तुमचे बनवावं लागेल. माझं कशाला बनवतोय? कारण आम्ही आता तुम्हाला मारून टाकणार. वा 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 वा, क्या बात. वा वा, हिलरियस.
मला सगळ्यांना सांगायला हे आवडेल की हास्य जत्रेच्या दुसऱ्या पर्वामध्ये जेव्हा महेश कोठारे सर जज होते तेव्हा त्यांनी हा कॉन्सेप्ट शेअर केला होता. त्यांच्या मित्राच्या बाबतीत ही घटना घडली होती की साक्षीदाराच्या ठिकाणी वराचं नाव आणि वराच्या ठिकाणी साक्षीदाराचं नाव. तर तेव्हा त्यांनी सांगितलेला हा किस्सा आज आपण या रंगमंचावर सादर केला इतक्या दिवसांनंतर. तर मला असं वाटतं की कॉन्सेप्टसाठी आपण महेश कोठारे सरांना धन्यवाद दिले पाहिजेत. पण मस्त, तुम्ही खूप सुंदररित्या सादर केलात. झकास. सई. फार सुंदर सादरीकरण, मजा आली. शिवाली तू खूप सुंदर दिसतेस आज. प्लीज आईला घरी गेल्यावर दृष्ट काढायला सांग. फारच मस्त झालं. भूषण असा लॉयर मला एकदा भेटायचंच आहे, अशा लॉयरला. निमिष मस्त. नवरदेव म्हणून तुझं ते टायमिंग खूप होतं कानाखालीचं, सन्नकन फार अप्रतिम टायमिंग होतं. श्यामदादा फार मस्त, मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केला आणि असे किस्से घडून आहेत बाबा कोणाबरोबर जनरली सुखाने संसार व्हावा सगळ्यांचा. मस्त आलं, मजा आली. प्रसादा. वा, मजा आली. उत्तम कॉन्सेप्ट होती आणि जसं म्हणलीस तू तसं की महेश सरांना याचं क्रेडिट आपण द्यायला हवं. निमिष, आज तू वर होतास म्हणून एक स्टेप वर आलास का एक स्टेप वर आलास म्हणून तू आज वर झालास? कसंही का होईना पण इथपर्यंत पोचलं तुझं घोडं एकदाच. छान, मजा आली. उत्तम होतं टायमिंग. कॅरेक्टर नेहमीच तू उत्तम करतोस. भूषण, श्याम, तुम्ही दोघंही फार गोड दिसताय. घरी नाही, सॉरी, हे वाक्य हिचं होतं. शिवाली, तू फार गोड दिसतेस आणि फार मस्त केलंस तू. मुळात पहिल्यांदा जेव्हा तू म्हणालीस हो चालेल मला याच्याशी, तेव्हा आम्ही संपलो होतो. म्हणजे हा इतका बाउन्सर होता की तो फार फॅन्टॅस्टिकली रिसीव्ह केला आम्ही. श्याम्या मस्त. भूषण फॅन्टॅस्टिक. तुझं शब्दांवरचं प्रभुत्व, तुझं स्लॅपस्टिक, सगळंच तू जेव्हा थोडं थोडं वापरून एखादं कॅरेक्टर करतोस तेव्हा फार मजा येते. पण तरी ऑल सेड अँड डन, पद्या इज पद्या. मजा आली. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याचा कोणताही प्लॅन तडीच जाऊ द्यायचा नाही असा संकल्प केलाय मागाठाण्याच्या गब्बर सिंगनं, अर्थात प्रसाद खांडेकरनं. बघूया तो त्याचा प्लॅन कसा उधळून लावतोय ते. एवढे पैसे कशाला काढताय? माझ्या स्किट मध्ये मला पंचेस नसतात, ते विकत घ्यायचेत मला. तुला काय करायचं रे साड्या? पैसे द्यायचं काम कर ना. आम्ही बँकेवर दरोडा घातलाय. हँड्स अप. अरे दे ना लवकर पैसे, उशीर होतोय ना. इथे काच म्हणून एस्टॅब्लिश केलंय ना, इथून घे. हा, वर्किंग कर आणि म्हणे पंचेस नाहीत मिळत. हँड्स अप. आम्ही दरोडेखोर आहे, आम्ही बँकेवर दरोडा घातला. हँड्स अप. वसाड्या, अर्धा तास आम्ही लाईनीत उभा आहोत. चल लाईनीत ये. लाईनीत येतोस का नाही? बघितले बने? हा, मी एवढा कॉमेडी दिसतोय? सगळं दुर्लक्षित करताय मला. तू दुर्लक्ष करायच्या लायकीचाच आहेस. चार्मिंग म्हणे. आता बघ. ऍडिशनचा बादशाह इकडे. काय बोलला? काच फोडून बिडून अशी देणं फोडून. कॅश कुठं आहे? तिजोरीत. तिजोरी कुठं आहे? मॅनेजर जवळ. मॅनेजर कुठं आहे? तिजोरी जवळ. बस, शाब्दिक संपले. आता शाब्दिक नको. एक्झिट. हो, हा मॅनेजर आहे का? साड्या. हँड्स अप. हँड्स अप. ए नाग्या, हँड्स अप बोल. हँड्स अप. हात वर कर. हात वर कर.
ए हात वर कर तर गोळ्या खाली ना. नको असं का करतोय? ए भाई असं का वागतोय? हाच आमचा मॅनेजर आहे. हा असा स्लो आहे. आता घाल दरोडा घाल. गेला तो. भाई गेला. अरे बने, अरे तो बोलून गेला स्लो आहे म्हणून. आता काय करायचं? भाई अरे म्हणजे मी एवढं फास्ट बोलतोय की माझं बोलणं याला कळणार नाही. हा इतका स्लो आहे की ह्याचं बोलणं कधी संपणारच नाही. अरे कधीचे आपण डायलॉग घेतलेत. याच्या हाताचा वेग बघ, अजून वर जातायत. हा हॅलो हॅलो हॅलो, बोल 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 बोल. काय पोलीस स्टेशन मधनं पोलीसची गाडी निघाली आहे. 10 मिनिटात पोहोचेन. हा चल चल चल. भाई बने, आपल्याकडे फक्त 10 मिनिटात, फक्त 10 मिनिटं. हे काय? मगाचा हुंद का. म्हणजे मी तुला मगाशी बंदूक दाखवलेली, तू आता घाबरलायस? आ? काय आहे? ढेकर आली. ढेकर आली? अरे मी तुला बंदूक दाखवतोय, तू घाबरायचं सोडून ढेकर काय देतोय? बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. ढकल ना, ढकल याला ना बाई. लवकर चल रे. अरे बाप बने, आता कशी बँक लुटायची रे? अरे हा लय स्लो आहे यार. हा ना. ए पासवर्ड कोणाला माहितीये? हा लवकर सांग. ह्याला ह्याला. मला मग कशाला करतो? कशाला करतो? माही नाही, तुला माहित नाहीये. आहे. तुला माहितीये तर तुला माहिती आहे ना? सांग पासवर्ड सांग. सांग पासवर्ड. पाचू सांग. दोन पटकन तिजोरीजवळ ये. दोन 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 चार 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 चार. गौऱ्या भाई ऐक ना. हा. हा पासवर्ड सांगेपर्यंत ना मी जरा गावी जाऊन भजन करून येतो. तुझी खास काय अजून गेली नाही का? अरे मग किती स्लो बोलतो यार. ए भाई पटापट बोल ना. सांग ना यार, पासवर्ड सांग ना यार. भाई घाबरलाय. भाई घाबरलाय. काय झालं? काय झालं? केवढे आहे माझे गे. पण ह्याचा काय संबंध आहे? हा तुम्हाला पासवर्ड सांग, पैसे मिळेल ना, हे सगळे तुला घे. रोज घरी येईन, शॅम्पू कंडिशनर करून देईन. हा पासवर्ड सांग रे नाग्या. दोन दोन दोन. हा चार चार चार. आरामात आरामात चार. पाच 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 पाच. सहा सहा सहा. आत तुझा बाप असा बोललेला? आत 7 असतंय ते 7. कळलं का? किती मुद्दाम करशील रे. हे म्हणे यार. 2 4 5 7. हा पुढे सांग, पुढे सांग, लवकर लवकर. दोन दोन दोन. थांब 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 थांब. 3 3 3 3. थांब 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 थांब. 5 5 5 5. थांब थांब. तुझ्या मारीन नाशी. नको ना, तू पासवर्ड सांग ना यार. तू असा बोललास तर मी कधी चोरी करणार, कधी घरी जाणार? नाही जमणार आम्हाला ते. हे काम कर, एक काम कर. मी आकडा सांगतो, तू फक्त मानेने हो किंवा नाही सांगा. फक्त मान हलव. नको बोलू रे. ओके नको बोलू, कळलं तू? 1
अशीच मोडीन मी तुझी मान. तुझ्या बापाने नाही असं केलं होतं का रे? एवढं असं कर ना, असं करून सांग ना पटकन. हा हे बघ, राहू दे, हे मरू दे. एक काम कर, मी तुला आकडा सांगतो, हो किंवा नाही एवढंच सांग. हो असेल तर हो बोल, नसेल तर एवढंच कर. हा बस. नको बोलू बाई, करू नको. हा 1 2 3 4 5 6 6 2 4 5 6 4ला होता. भाई अरे कोण आहे हा भाई? कोण आहे बे तू? कोण आहे यार? एकदा फक्त पासवर्ड मिळू दे रे. नाही तुझ्या घशात एक्झॉस्ट फॅन बसवला ना तर माझं नाव बदल. पटापट सगळे शब्द बाहेर असे बघ तू. एकदा हे नाग्या पासवर्ड सांग रे. पोलीस येतील. पोलीस येत सांग ना, पासवर्ड सांग ना. 2 4 5 7 पुढे सांग, पुढे सांग. 8 अरे बोललो ना ठ, तू कशाला बोलतोयस? वत नाही. मी तुला कुत्र्यासारखा मारीन, लक्षात ठेव. कुत्र्यासारखा मारीन. चांगला यार पासवर्ड. ऐक ना बाई, हे तिजोरीचं जाऊ दे. तुझ्याकडे दुसरा काय ऑप्शन आहे का तिजोरी उघडायला? आहे मग दे दे दे. काय काय काय? चावी. चावी. Yes! दे ना मग. कुठे ठेवली? खाण्यात आहे, खाण्यात आहे. कुठली भाषा ही? खैशात. हिब्रू आहेस तू? हिब्रू आहेस का? खैशात. देतात चावी. हा देतो. राहू दे, 4 वर्ष लागतील तुला काढायला. चावी देतो. एवढ्या चाव्यात ह्याच्यातले कुठले? ही लाव लाव लाव. बाईकची आहे. अरे भाई बाईकची चावी सांगतो यार. नको रे असं करू. दुसरी सांग. दुसरी कुठले? दुसरी कुठले? ही घराची आहे. असं नको करू. इकडे दे. एक काम कर, मी तुला विचारतो, फक्त हो किंवा नाही एवढंच सांग. बाकी काहीच बोलू नको. ही चावी आहे ना. ही चावी आहे ना. ही चावी आहे ना. वा वा वा. मी तुझ्यावरती खुश झालो. ह्या तिन्ही चाव्या तुला ठेवले लाकूड तोड्या. अरे बाई लाकूड तोडायची गोष्ट करतो का आता? अबे ते देत नाही ना बे चावी. अरे मी काय करू बाई? तू कशाला नाही बँकेत मला? मी आणला तुला. हे भाऊ ऐक ना, मी तुझ्या पाया पडतो रे. एक काम कर पण मरू दे. ही सगळ्या चाव्या त्याला लाव. अरे भाई लय चाव्या आहेत भाई. लाव मरू दे. येऊ दे पोलीस. तू लाव चाव्या. लाव. अरे लागत पण नाही चाव्या. ट्राय तर कर ना. इकडे बघ. काय करतोय रे? मी पळतो. केवढा फास्ट पळतोय. कारण तू का उसेन बोल्ट आहेस? चल माग चल. ऐक ना, आम्ही हारलोय रे आता. काय काय दमलो. नको रे. एक काम कर, ही बंदूक तूच धर. हा आणि ना आम्हाला चोरी करण्यासाठी फक्त 8,000 रुपये खर्च आलाय. तो पण मी बायकोकडनं घेतलाय. तेवढे पैसे मला दे, आम्हाला जाऊ दे. मी तुझ्या पाया पडतो. पड. म्हणजे खरंच पडायचं आहे? त्याच्यानंतर देशी
नाहीतर विकास फोटो पोलीस आले. बंदूक सोड ना. चला लवकर. अरे बंदूक सोड. भाड्याने आणले बंदूक सोड. चला लवकर. सोड ना बंदूक. वाह वाह वाह, क्या बात है. याला म्हणतात जोर का झटका स्लो मोशन में लगे. हा क्या बात. जाणून घेऊया दर्दी हास्य रसिकांची प्रतिक्रिया. सई. सुसाट झाला परफॉर्मन्स. मला ते फार इंटरेस्टिंग वाटतंय. हसवणुकीने वागणारी माणसं, त्याच्या खाली काय काय लिहिलंय फक्त मी वाचते. होम लोन, शूटिंगला जायचं कार लोन, कॉमेडी शिकण्यासाठी एज्युकेशन लोन, दर्जेदार विनोद गहाण ठेवून लोन दिले जाईल, स्क्रिप्ट शिवाय कोणत्याही कागदाची गरज नाही. वा 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 वा. म्हणजे नुसती व्यक्तिरेखा किंवा पोशाख मेकअप ह्याच्याकडे नाही तर मागे ठेवलेल्या गोष्टी पण किती अर्थपूर्ण असतात हे आज मी वाचून लक्षात आलं माझ्या. गौऱ्या मस्त. आणि तू कितीही घाणेरडे विनोद कर, तू चार्मर आहेस. ते काय बदलत नाही गौऱ्या. फार भारी. बने मजा आली. आज भी दिन बने. आणि इथे आलेली गर्दी पण फारच मस्त होती. मजा आली गाईज. बाबा तुला हॅट्स ऑफ. खूप मस्त परफॉर्म केलंस. मजा आली. थँक्यू सर. थँक्यू. प्रसादा. आज जेव्हा आपण एखादं 8वी 9वीतलं पुस्तक आपल्या हाताला लागतं आणि त्यातला एखादा धडा आपण चाळून बघतो तेव्हा आपल्याला किती गंमत वाटते. तसं मला वाटलं हे कॅरेक्टर बघताना. खूप पूर्वी एकदा मी हे कॅरेक्टर बघितलं होतं तेव्हा मी आणि अलकाताई होतो. त्या वेळेला सई नव्हती त्यावेळेला. सो परत एकदा जुना धडा वाचताना जी मजा आहे ती मजा आली मला सेम. की तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती, आत्ताची सिच्युएशन वेगळी आहे स्किटची, पण कॅरेक्टर तेच कंटिन्यू झालं. आणि आफ्टर लॉंग गॅप, खूप गॅपनंतर तू ते परत आणलंस कॅरेक्टर. पण हे फार धमाल कॅरेक्टर आहे आणि तू आत्ता फार मजा आणलीस प्रसाद. लिहिलं पण मस्त होतं, सादरीकरण पण मस्त होतं. बने गौऱ्या फर्स्ट क्लास. गौऱ्या फक्त दरोडेखोर म्हणून तू रुमाल बांधलायस. ओके. मजा आली. थँक्यू. मंडळी नियमितपणे पाहायला विसरू नका गोष्ट आर्याच्या भक्तीची, काळूबाईच्या शक्तीची, आई माझी काळूबाई. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी पुरुष कितीही उंच उडू दे त्याला जमिनीवर आणण्याची ताकद फक्त एका व्यक्तीत असते, ती म्हणजे त्याची बायको. अशाच एका बायकोचं शक्ती प्रदर्शन दाखवतायत कॉमेडीच्या खेळातले दमदार खेळाडू अर्थात विशाखा सुभेदार आणि प्रियदर्शन जाधव. मला सांगते परत या. तुमची एक्स्ट्राची चड्डी आहे ती फाडून टाकेल बघा. आले का परत? ओ परत या. या बघा ओ सुपरमॅन. नाही त्या झेडच्या आधी वाय लावला ना तर नावाची शांती नाही मी. परत या तुम्हाला सांगते. पहिलं या. पहिलं समोर या. इथं या. असं मायाशी खेळे वय. या 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 तिकडं कुठं उलट 5 दिवसांनी तुम्ही घरला येताय. तुम्हाला लाज वाटते? कुठं उडत होता? कुठं होता? अगं मी जरा ग्रह ढकलून आलो ग. ग्रह ढकलून आला का नुसतीच ढकलून आला? अगं काय बोलतेस? खरं सांगा कुठं होता? नाही अगं मी खरंच सांगतोय. अगं मी ह्याला गेलो होतो, ज्युपिटरला गेलो होतो. ज्युपिटर म्हणजे ठाण्यामध्ये बसला होता. कुठं बसला होता? वर नभात आभाळात. तिथं ज्युपिटर नावाचा ग्रह नाही का, त्या ज्युपिटर ग्रहाजवळ गेलो. तो ग्रह ढकलला, उलटा झालो, सैकन असा पृथ्वीकडे आलो आणि त्याला 40 प्रदक्षिणा मारल्या. प्रदक्षिणा मारल्या? अरे गणपती. गणपतीचा काय संबंध आहे? काय कुठं तो देव बाप्पा आणि कुठं आजच्या दिवाला आप्पा. आणि कशापाई पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या? कशापाई म्हणजे पृथ्वीवर असा एक धूमकेतू येत होता, आपटणार होता. मग त्यांचं चाललं होतं, तुम्ही कशापाई मध्ये जायचं? हा काय हा? अगं तो आला असताना पृथ्वीवर आपटला असताना. मग आपटला असता. तुमची सिनेमाला काय आपटत? कुठं गेलता तुम्ही? आज तारीख काय? आज तारीख काय? काय फरक पडतो? मला फरक पडतो. आज तारीख काय? नाही सांगतो. तारीख काय? तारीख आज आहे. तारीख आज 2 ऑक्टोबर. काय असतं आजच्याला? काय गांधी जयंती. अजून काय असतं?
काय ड्रायडे असतो. ड्रायडे बरा लक्षात आहे आणि बायकोचा बर्थडे लक्षात. कुठं वाता उलटला वाता. नाही तुझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठीच बसलो होतो. तर ज्याचा बर्थडे तू घरी आणि तुम्ही सेलिब्रेशन कोणाबरोबर बसले होते? मी कोणाबरोबर बसले होते? मी कोणा संग? तो आपला फॅटमॅन निमिष, स्लायडरमॅन गौरव मोरे आणि ड्रायकुला प्रभाकर. ड्रायकुला प्रभाकर ड्रायकुला बरोबर गेला आणि या बायकोला विसरला. नाही अगं तसं नाही. कशा पायी त्यांच्या मागे लागलाय अहो. त्यांची नाही झाली लग्न, तुमचं लग्न झाले, तुम्हाला बायको आहे, पोरं आहे, ती जित्ती आहे का मेली आहे काय बघाल का नाही? अख्खा संसार उघड्यावर टाकलाय, हा माणूस उडत बसतो. मी किती करायचं? कशा पायी तुमच्याशी लगीन केलं ना असं झालंय मला. मध्ये मला बोलायला गॅप देशील तर मी सांगेन ना. पहिल्यांदा असं झालंय का तुला बोलायला मिळालं नाही हा चानस मी काही सोडते होय. बोल की आता बोल की काय बोल की वाचा 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 करतेस. तिकडे पार्टीला गेलो तर कचा 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 नुसतं डोकं खातेस. अरे असं काय करतेस? बापानं नुसतं नाव शांती ठेवलंय. तुझ्या त्या खळीच्या प्रेमात पडलो मी. म्हटलं मस्त गावरान मेवा मिळतोय, राहूया भारतातच. खळीच्या प्रेमात पडलो. पण नंतर असं खाली होईल हे कोणाला माहिती होतं. आणि काय नाव ठेवलंय बापानं, वा शांती. मा बाप काढायचा रे? माझा बाप काढायचा नाही, कळलं ना? माझा बाप चांगला होता म्हणून माझ्यासारखी देखणी बायको तुमच्या झग्यात घातली, कळलं? नाहीतर काय उगा आपलं सांगता. कोण लग्न करणार हो पॅन्टवर अंडरवेल घालणाऱ्या माणसाची? अंडरवेल? अगं काहीतरी काय बोलते अगं, पण त्यातली पॉवर नाही लक्षात आली तुझ्या. तुम्हाला कुठं वेळ आहे अंडरवेल मधली पॉवर? अगं मी या कॉस्ट्युमची म्हणतोय, अखंड अख्खी माझी पॉवर म्हणतोय. बया मी पण त्यातलीच म्हणते. तुम्हाला काय वेळ आहे का? तुम्हाला हाय वेळ? आणि उगा पावरचं मला सांगू नका. ती काय पावर चाटायची आहे का तवा? चाटायची आहे? इथं भारतात अडकलो म्हणून तिकडे जे सुपरस्टार आहे मी. अरे लोक मानतात, तू काय किंमत करतेस माझी इकडे? गायबान काय मोठं तुमची लायकी हो. तो प्रसाद ओक बी तुम्हाला शिनमत घेईना. तो घेत नाही तुम्हाला शिनमत. Who's प्रसाद ओक? घ्या. कोण म्हण प्रसाद ओक? कोण प्रसाद? लय मोठा डायरेक्टर आहे, नॅशनल अवॉर्ड मिळाले. इथं हास्य यात्रेत हसायचं 1 कोटी रुपये घेतो. अख्ख्या सीझनचे 1 कोटी? एका दिवसाचे माहितीये का? लय ख्याती आहे. एवढे पैसे छापिले तरी पार्टी न देणारा माणूस. एवढा ख्याती आहे माणसाची, असं तसं समजू नको. नाही असं बोलू नको तू. तिकडचा सुपरस्टार आहे मी इकडे कशाला प्रसादोक बरोबर काम करू? आणि त्यानं ठरवलं तरी तो मला घेऊ शकत नाही सिनेमात. का म्हणजे काय? मी सुपर असा पॉवर असलेला माणूस आहे, सुपरमॅन आहे मी. उद्या त्याने हिरकणी करायचं ठरवलं, मी झामकन जाणार, वर थांबणार. बाई हिरकणी तुझा प्रॉब्लेम काय? माझं पोरगं खाली राहिलं. मी म्हणणार बस पाठीवर, खाली येणार. दॅट्स युअर किड, दॅट्स युअर मॉम, एन्जॉय, कीप सेफ डिस्टन्सिंग. बाहेर जाणार, लांडग्याला हाणणार, झाला सिनेमा. 1.5 मिनिटं पहिला हाफ, 1.5 मिनिटं दुसरा हाफ. 3 मिनिटांचा झाला सिनेमा. शॉर्ट फिल्म विकत बसावं लागेल दारोदारी त्याला जाऊन. आणि त्या चिन्मय मांडलेकरचं घर कसं चालणार मग? अख्खच्या अख्ख प्रसादवर तर चाललंय त्याचं चिन्मय मांडलेकरचं घर. हा सांगणार मग तो लिहिणार त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं तेव्हा पाहिजे. हा आणि उद्या प्रसाद ओकनं ठरवलं तू मला घ्यायचं सिनेमात तरी मी नाही काम करणार. का पण? 7 मित्र गोळा करतो, लांडग्याला मोठा रोल देतो. आम्ही आपलं आहे तिथं. माणसाला कामच नकोय. आता माझा संसार फाटका करून टाकलाय तुम्ही. सगळीकडे ठिगळा लावा. ठीक आहे, काय कमी आहे तुझ्याकडे? काय कमी आहे? काय कमी आहे? एका पैशाची मदत नाही केली संसाराला तुम्ही. एवढं स्वतःच्या जीवावर तुम्हाला उडता येतं. मग येतं तर थोडं काम करावं. एरेतल्या धाडा पोरांना घ्यावं, पटकुळीवर बसवावं. कुठं शाळेत कुठं ट्युशनला जाता येतं. 20 रुपये सीट 20 रुपये सीट असं सीटा भरावं तर ते नाही. मी काय वडापावला वाटलो तुला? काय झालं? मी नाही तुमच्यासाठी काम करत. तुम्ही काय करत नाही म्हणून मी धंदा सुरू केलाय डब्याचा. रोज डबा पोचवते शूटिंगला. तुम्हाला म्हणलं एका हातात 10 डबे असे जोडा आणि शूटिंगला पोचवा, तर ते नाही जमत तुम्हाला.
दुसऱ्याचे डबे नेत नाही वर स्वतःचा पण डबा देत नाही. झुप्परमॅन आहे झुप्परमॅन. मी हवेत जातो इथे काय 7-8 डबे लटकून जाऊ का सगळ्या शूटिंग कडे? डबा घ्या डबा घ्या डबा घ्या म्हणत. मी त्या दिवशी टीव्हीत बघितलं तुम्ही त्या बाईला वाचवायला असं सुर्रकन डागात गेलं आणि सगळं तुमचं भज खाली पडलं. बाई आहेस का कोण आहेस? अख्ख्या झुप्परमॅनला संसारिक करून टाकलास तू. सगळं जग माझं कौतुक बघत होता. बाईला वाचवलं, बर्फाच्या डोंगरावर जाऊन वाचवलं. तुला तेवढं भाज्या दिसल्या फक्त. मग साहजिक आहे. राब 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 तुम्हाला ना तुमचं प्रेमच राहिलं नाही मायावर. खरंच आहे. मला तुम्हाला काही गरज नाही बायकोची. ऐक ना, त्रास दिलाय मला जन्माचा. ऐक ना, काय बोलू नका माया संग. ऐक ना, वडली जाणार नाही. ऐक ना, ऐक. बस 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 ग बस. घरात कुणी नाही आज. बऱ्याच दिवसांनी आलोय मी. उगा लाडाला येऊ हळू ना. कुठं आहे तू? वर्ग गेले त्याच्याच बर का. फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन आहे. काय झालंय सुपरमॅन? नाही सांताक्लॉज झालाय. तुमची चड्डी आहे ना तिची मी पायातून घाली ती त्यांनी कानातून घातली डोक्यात घातली सांताक्लॉज झालाय. काय बरे कपडे द्यायचे नाही का त्याला? कुठून द्यायचे? आहे का काय घरात? कुठं शर्ट आहे का पॅन्ट आहे का बरमुडा आहे का बनियन आहे एक कपडा आहे का? सगळीकडे आपल्या चड्ड्या 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 लटकवल्यात. लोकांना पण माहिती झालं हा म्हणून चड्ड्याच घाली तू. कुठं लग्न करायला गेलं ना तो लोक टोपी देत नाही चड्ड्या देतात. वैतागलाय मला तुमच्या चड्ड्यांचा. असा संसार करू का? उगा आपलं या इकडं. काय करतीस? याचा भांडी पुसायला उपयोग करते या इथं बसा जरा. त्याचा काहीतरी उपयोग होऊ द्या. अगं माझ्या झग्याचा भांडी पुसण्यासाठी उपयोग करतेस तू. एवढाच नाही हे बघा इथून असं या आणि लादी पुसून घ्या आणि वर जा आणि असं याने पंख पुसून घ्या. ट्यूबा बल्पा सगळी साफ करा. कळलं का? लय घाण झाल्या ती. काय माझं आयुष्य झालेलं आहे. मी अगं आता काय सगळीकडे झाडपूस करत बसू का? एक मिनिट इकडे या जरा. काय झालं आता? एक या लगेच जा आणि हवेत असं ढगात उडून या आणि साडी सुकून या. असं ढगात उडा आणि अशी साडी सुकून या. जा अगं माझी सुपर पॉवर मी साड्या वळवायला वापरू? त्याला काय झालं? अगं सुपरमॅन आहे का मी? काहीतरी किंमत ठेव माझी. राहू द्या उगा आपलं सांगताय. ऐक ना नको ना ग. मला नाही माहिती. बर ठीक आहे. बर नुसता वाढदिवस विसरलो तर कुठपासून कुठपर्यंत गेलीस? मी गिफ्ट देतो तुला बस. गिफ्ट? मग तर खुश झालीस. गिफ्ट देतो. गिफ्ट होय? हा गिफ्ट. काय आणले बघा. मग मी मागितलं ते तू द्यायला लागेल. ते कळलं मला. तू माग तर ते जे मागशील ते मी देईन. मग मला आहे ना तुमच्या पाटकोळीवर बसायचे आणि अख्ख्या जगाला चक्कर मारायचे. अगं हे ऐकूनच मला चक्कर आली आहे. कुठं पाठीवर बसतेस माझ्या? मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणाल. अगं असं नाही नको. मला वाटलं होतं. मग कशाला उगाच सांग केलं? नाही अगं एका वेळेला एवढा कार्गो नाही नेता येत अगं. ते काय या इथं बसा. नाही काय, नाही. इथं या बाया. एवढंच वाढवलंय. खालचं का नाही काय वाढवलं काय माहिती? अगं इथं काय व्यायाम? इथं व्यायाम अगं पण लोळ्यांना पहिलं. ऐक नाही शांता नाही शांता नाही शांता नाही शांता नाही शांता नाही. क्या बात है. मजा आली. सुपर. सई. खरंच झुपरमॅनचं काय होत असेल तर ते असं होत असेल असं मला वाटतं. आणि परफेक्ट बायको मिळाली होती झुपरमॅनला. छान नवऱ्याकडे लक्ष ठेवणारी कटाक्षाने. मस्त कॅरेक्टर पोर्ट्रे केलंस विशाखा. सुंदर म्हणजे लाजवाब नेहमीप्रमाणेच. दर्शन फार मस्त. मला एकतर कॉन्सेप्ट खूप आवडली. मला ते हे खूप आवडलं केपने भांडी साफ करायचं. मी कधीच असं इमॅजिन केलं नव्हतं की केपनी झुपरमॅनच्या भांडी वगैरे साफ होऊ शकतात. पण आज डोळ्यांनी पाहिलं. मजा आली. धमाल. प्रसादा. उत्तम कॉन्सेप्ट होती दर्शा. मस्त रंगवली तुम्ही दोघांनी. आणि मुळात दर्शनसारखा अस्सल कोल्हापुरी माणूस समोर असताना त्याच लँग्वेजमध्ये आपण थ्रूआउट बोलायचं आणि त्याला नॉर्मल बोलायला लावायचं. हे थोडंसं धाडस होतं विशाखा पण ते तू निभावलंस. उत्तमपणे निभावलंस. त्याला डेकोर पण मस्त केलं आहे. कॉस्ट्युमवाल्यांसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. खूप मस्त डेकोर केलं आणि मस्त उतरलं कॅरेक्टर. पुढच्या वेळेला हे स्किट जेव्हा रिपीट कराल किंवा हे कॅरेक्टर्स तेव्हा तो चड्डी कानात घालून सांताक्लॉज झालेला मुलगा पण बघायला आवडेल. त्याच्याकरता खूप ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. वंडरफुल. मजा आली.
आणि आजच्या भागात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली होती गायक संगीतकार साजन विशाल ही जोडी. मला तुम्हा दोघांनाही हे सांगायचं आहे की जसे तुम्ही दोघे आमच्या हास्य जत्रेचे फॅन आहात तसेच आम्ही सगळेजण तुमचे चाहते आहोत. प्राजक्ता, जाता जाता साजन विशाल ही जोडी ह्या मंचावरती इतकंच सांगेल, सर्वांच्या समोर आज साजन विशाल हा शब्द देत आहेत की आमचा आवाज, आमचं म्युझिक कधीही तुम्ही वापरू शकता, हा आजपासून दिलेला हक्क आहे. क्या बात है, दॅट्स ह्यूज. वाव, दिलदार. थँक्यू सो मच. सोनी मराठी आणि हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं मी तुमची अत्यंतिक आभारी आहे.